कसली मोठी आळी आहे बघा मित्रांनो बाई. आहे का? बघू हा वळेस काही व्यवस्थित नाही जर पडलं का नाही. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 9 ऑगस्ट 2026. आता वाजले सकाळचे 9 आणि आज सकाळ सकाळ कसलं कडक ऊन पडलंय मित्रांनो. लय भारी वाटतंय. आणि आईने हे पोत्यात काय ठेवल्या, फुलावर का ठेवले का बाहेर? आळ्या झाल्या त्या आता आळ्या झाल्यात वाटतं. ठीक आहे, गोमा मग गोमा झाले तुम्हाला याच. आया कसली आळे बघ की ग, वरच आहे. आय आय मित्रांनो का आशिक काय फुलावर मध्ये कधी पण फुलावर बघून नीट करायचं आहे का नाही. अहो पोत्याला अडकते हे बघा, कसली मोठी आळी आहे बघा मित्रांनो बाई. फेकून देऊ का? फेकून दे म्हणत्या, कुठेतरी इथं टेकतो पलीकडं. ठीक आहे, सगळं इथं कचरा इकडं फेकून देतो. कारण की सगळं एक जरी आळी इकडे तिकडे फिरली की नाही अख्ख्या घरात आळ्या होतील. ते काय करायला काय फुलं आहे ती वे बसते का बघ, नाही तर पडेल. बघू कशानं धुतली, असं चकचकीत दिसते बघा. नीट गाठले का बघू. फुलं ती फुले 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 कोणी घेतलेत फुलं? किती रुपयाची असतील फुलं? किती? आणि जेव्हा घेतलेली तेव्हा किती लावते? 8,000 घेतलेली. आता किती आहे किंमत? जास्त 40,000. बघ नीट घाल नाही तर पडलं का नाही. लग्नात 13 वर्ष झाले या फुलाला वे 13 नाही जास्त झाले असतील. त्याच वय मी 6वीत असताना. बघू घातलीस का बघू. हा वळेस काही व्यवस्थित नाही जर पडलं का नाही. नाही जरा ढिल्ला आहे बघ की. सारखं मागं पुढं होतंय ना घड्याळ. दुसरा ते घड्याळ झाले बाद. सारखं बरोबर केलं तर ती काटा मागं पुढं होतो या. चिडलं. आता एक कसं काढायचं. हा डबा आणला पाहिजे. डबा कुठं आहे ते डबाच घ्यायला लागतोय काढायला. घड्याळ ग त्याचं काटा सगळा खालीवर होतोय केला तरी. ओहो सेल परवा तर सेल घातले नवीन. मग सेल घातलेला का? 3रा महिना चालू आहे. नवीन सेल घातले पण ते काय सारखं काढायला लागते. काटा बरोबर केला की परत मागं पुढे होते. करा की बघू. नाही पुसून घे कापड सगळं घाण झाले गाड्या. हिवय काय दिसना हे काय सगळी मातीच लागल्या गाड्याला. पुसून घेतो पहिला. किती वाजले आता? 9 वाजून 6 मिनिटं झाले. पहिला पुसून घेतो मग टायमिंग सांगा पुढं ना. ते बरोबर केलं की परत मागं पुढे होतं या. 5 मिनिटं पुढे कारण की सगळी ढिल झाली ते काट हालतंय. पुसून घेतो पहिला. घड्याळ लय घाण झाले. किती टायमिंग झालं? 9 वाजून 8 मिनिटं. 9 वाजून 8 मिनिटं झाले. घड्याळ बरोबर केले की परत हाय तसा काटा मागं पुढे होतोय. किती पण हे करा. 9-10 करू का? पप्पा थांब म्हणते. टायमिंग सांगायला गेली 9:15 म्हणजे 5 मिनिटं पुढं म्हणते ती. आता मी बरोबर केलंय की परत 2-3 दिवसानं पाक काटा येतोय. झाले बघा व्यवस्थित केलंय. 9:15. चला मित्रांनो आजचा ब्लॉग समाप्त करतो. जर तुम्हाला हा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा
आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.